प्रभाग क्रमांक 11 मधील नागरी समस्या लवकरच सुटणार. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे आश्वासन. नगरसेवक इम्रान खान अमानुल्ला खान उर्फ गुड्डू खान यांच्या प्रयत्नाने सोरटी नगर मयुरी पार्क कृष्णबन परिसरातील समस्या मार्गी लागणार. शहरातील सोरटी नगर मयुरी पार्क आणि कृष्णबन परिसरातील नागरी समस्यांवर प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक इम्रान खान अमानुल्ला खान उर्फ गुड्डू खान यांच्या विशेष प्रयत्नाने व पुढाकाराने लवकरच सकारात्मक तोडगा निघणार आहे. दरम्यान माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी स्वतः या भागातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या सर्व समस्या तातडीने मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. या प्रसंगी जालना महानगरपालिकेचे आयुक्त अंजली शर्मा, माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्यासह अक्षय गोरंट्याल, संबंधित अधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांशी संवाद साधताना माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधांसाठी आमच्या सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या परिसरातील रस्त्यांचे प्रश्न आणि इतर नागरी समस्या सोडवून विकास कामांना गती देण्याचे आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी आपल्या भागातील विविध समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यावर उपस्थित मनपा आयुक्त आणि अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक इम्रान खान अमानुल्ला खान उर्फ गुड्डू खान यांच्या या प्रभावी पुढाकारामुळे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले प्रश्न आता लवकरच सुटणार असल्याने प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. काल परवा मला गुड्डूचा फोन आला होता की काही लोक इथं एजिटेशन करत आहे, आंदोलन करू आहे. मी मला काय तर म्हणे रस्त्याचं. मला ठीक आहे, मी एका तासात तुम्हाला टेम्पररी काहीतरी करून देतो. आणि तसला मी सूचना आमच्या सुधाकर पवारला दिल्या, ते काम झालं. काल आपण आले होते, मग तुमच्या समोरच मॅडमला लावलं होतं की मॅडम अशा लोकांची परेशानी आहे, मॅडम मी स्वतः येणार आहे. आणि आज मला सांगताना आलं होतं की आज मॅडमचं बैठक संपल्यानंतर मला फोन केले, कुठे आहे? नाही तर मी येते म्हणून. आणि म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. हे फार मोठे अधिकारी असतात, आय एस अधिकारी, मी माझ्या 40 वर्षाचं राजकारण सांगतो बाबा की वार्डात एखादा आय एस अधिकारी पहिल्यांदा आलेली दिसते मला. पुढे कुठे घेतात, जसं खोतकर म्हटलं तर साहो म्हणतो, असे अधिकारी मोठे अधिकारी येत नाही. आणि लोकांची भावना त्याने ओळखून घेतली. निश्चितच सर्वात पहिला तुमचे 3-4 मुद्दे जे आता आम्ही फटाफट करून देणार. म्हणजे टेम्पररी तुम्हाला रोड करून देतात, म्हणजे 2-3 महिने तुमचे पावसाळ्याचं हे निघून सीझन निघून जाणार. दुसरा पाईपलाईन्स आहे. इमिजिएटली पाईपलाईनचं काम आम्ही तुम्हाला पिण्याचा पाण्याचा जे प्रश्न आहे ते त्वरित मार्गी लावून देतो. आता लाईट नंतर मॅडमने बोलले की एग्रीमेंट झालेलं आहे, आम्ही ते लाईट्सही तुम्हाला करून देतो. 3 झालेले. आता चौथा जे सिमेंट रोडचा तुम्ही म्हणतात, 2 प्रकारचे करायचे. एक तर आमच्याकडे 7 करोडचा जुना एस्टिमेट आहे, पण त्याला पैसे आले. मूलभूतमध्ये आम्ही दाखल केले. जर मूलभूत वाढून आम्हाला आणखीन भेटत असेल ते 7 कोटीचा प्रपोजल लागते. नाहीतर तुम्हाला पुढच्या हे 3-4 महिन्यानंतर जेव्हा डीबीटी होईल 2 कोटीपर्यंत मी आणि आयुक्त मॅडम आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला सिमेंटचा रस्ता करण्यासाठी ओपन स्पेसबद्दल मी म्हटलो की तुम्ही सोसायटी करा, नगर परिषद दाखल करा आणि त्याची मालकी तुम्हीच करा. आणि त्याचा वॉल कंपाऊंड करणे हे करणे तुम्हीच करा. तुम्ही तुमच्या हातात आहे आणि तुम्हालाही उपयोग होणार. ते आम्ही येऊन बसणार नाही, ते तुम्ही तुमच्या लेवलवर करू शकता. काय बाकी राहिलेलं जे असेल काम, मैडम सबसे बड़ी बात है कि यहाँ की जो इधर हम बैठे 100% टैक्स पेड अपने नगर पर. पानी पट्टी, नल पट्टी 100% टोटल एरिया ऐसा है कि पूरा पैसा भरते हैं. और मैडम मैं तो आपको रिक्वेस्ट करता हूँ कि जो भाग के लोग टैक्स ज्यादा पूरे भरते उनको प्रायोरिटी में देना चाहिए. पर अभी ऐसा तो होता नहीं. लेकिन ये बात जरूर है कि जहाँ नागरिक जागरूक रहते हैं और पूरे नगर परिषद को मदद करते, महानगर को जरूर हमें करना चाहिए. आणि तुमच्या सर्वांचा मी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.